VSR कंपनीचा मालक पिंकी माळी हे जी मुलगी होती तिचा अपघात झाला त्या विमानामध्ये त्याच्या परिवाराला काय देत आहे, धमकी देत आहे VSR कंपनीचा मालक. मी म्हणत नाही, अमोल मेटकरी साहेब म्हणतात. बघा हा व्हीआयपी ट्रीटमेंट दिली गेली होती. तो न्यूझीलंड विरुद्ध भारताचा सामना बघायला त्या अहमदाबादला पण होता, फायनल मॅच बघायला, आणि व्हीआयपी मध्ये होता. आणि त्याचेकडून पिंकी माळीच्या कुटुंबाला धमक्या सातत्याने येत आहेत. त्यामुळं पोलीस प्रोटेक्शन त्यांच्या कुटुंबाला भेटलं पाहिजे याकरता स्वतः आज मी माननीय मुख्यमंत्र्यांना तसं निवेदन करणार आहे. त्याच्यामुळं व्हीके सिंगला कोण वाचवते, त्याला कोणाचं पाठबळ आहे. मी कालही माझ्या आरोपावर ठाम आहे की व्हीके सिंगचे अंडरवर्ल्डशी संबंध आहेत का याची चौकशी, त्याची नार्को टेस्ट केल्याशिवाय समोर येणार नाही. आणि जर त्याचे तसे संबंध नाहीत तर मग तो कोणाच्या जीवावर इतकी मगरुरी करतोय हे सुद्धा महाराष्ट्राच्या समोर पडलेला प्रश्न आहे. त्याच्यामुळे त्याचे अंडरवर्ल्डशी संबंध आहेत का याकरता व्हीके सिंगची नार्को टेस्ट झाली पाहिजे. मग विचार करा तुम्ही, पिंकी माळीच्या परिवाराला VSR कंपनीचा मालक धमक्या देतो, फोन कॉल करतो, मारण्याच्या मरण्याच्या धमक्या देतो. VSR कंपनीच्या मालकाचे सूत्र गुन्हेगार लोकांसंग जुळलेले आहेत का, डॉन लोकांसंग जुळले आहेत का, क्राईम करणाऱ्या लोकांसंग जुळले आहेत का? तुम्हाला वाटते का? नक्की कमेंट करून सांगा. का अजितदादाचा घात यानंच केला का? नक्की कमेंट करून सांगा. कारण VSR कंपनीचा मालक व्हीके सिंग हा हरामखोर आहे, दिसतो तसा नाही, गिरगिट सारखा रंग बदलवतो. म्हणतो काय, अजितदादाचा घात मी केला नाही, मी केला असल माझ्यावर प्रचंड कारवाई करा, कठोर शिक्षा द्या मला. पण जो चालक आहे कापूर त्यानेच अजितदादाचा घात केला, कारण त्याला रनवे दिसला नाही. अरे तू विमानाचे चालक तू बदलवले, बोगस विमान चालक ठेवला, बेवळा विमान चालक ठेवला, अजितदादाचा अपघात करून टाकला, जिरी त्यांना जीवता जाळलं, तू काय कारणीभूत असं असल तर याला याच्यावर कारवाई झाली पाहिजे. पण याला व्हीआयपी ट्रीटमेंट का मिळाली? का याच्या मागं कोण कोण मोठे मोठे बलाढ्य लोक आहे का, किती नेते लोक आहे का याच्या मागं? नक्की कमेंट करून सांगा दादा, जेणेकरून अजितदादाला न्याय मिळणार. तुम्हालाही माहित आहे अजितदादाचा घात होऊन 2 महिने जवळपास झालेले आहे, तरीही पण त्याच्यावर कुठलीही कारवाई झाली नाही. कारण VSR कंपनीचा मालक हा चुतिया आहे. आणि पिंकी माळी हिच्या परिवाराला पोलीस प्रोटेक्शन मिळालं पाहिजे असे अमोल मेटकरी साहेब म्हणतात. आणि पिंकी माळीच्या परिवाराला पोलीस प्रोटेक्शन मिळालं पाहिजे हे माझं मत आहे. पोलीस प्रोटेक्शन मिळालं पाहिजे. का मिळालं पाहिजे? कारण VSR कंपनीचा हा हरामखोर मालक म्हणतो तिला मारण्याचा की परिवाराच्या मारण्याच्या धमक्या मिळत आहे. तर विचार करा तुम्ही ह्या गोष्टीचा, की अजितदादाचा घातून 1 ते 1.5 महिना होऊन राहिलेला आहे, तरीही अजितदादाचा घात झाला की घातपात झाला हे माहित नाही. VSR कंपनीच्या मालकाला व्हीआयपी ट्रीटमेंट मिळते, तो पिक्चर पाहतो, तो तिथं मॅच बघतो. विचार करा तुम्ही. आणि अंडरवर्ल्ड मध्ये त्याचे हात आहे का? त्याच्यासाठी नार्को टेस्ट झाली पाहिजे. त्याची नार्को टेस्ट झाल्यावर सगळं माहित पडणार का हा कोणासंग भेटतो, याच्या संग कोण कोण आहे, कोण कोण नाही, आणि याचा अजितदादाचा घात केला का. नार्को टेस्ट हे महत्वाची आहे. आणि अमोल मेटकरी साहेबांनी डायरेक्टली सांगितलं की अजितदादाचा घात हा विमानाच्या मालकाने करू शकतो, आणि किंवा यानेच केला असेल. जोपर्यंत आपल्याला नार्को टेस्ट ह्या विमानाच्या मालकाची करत नाही तोपर्यंत आपल्याला जनतेला अजितदादाचं काय त्यांचा गूढ रहस्य आहे, त्यांचा घात झाला की अपघात झाला हे माहित होणार नाही. नार्को टेस्ट करणे गरजेची आहे VSR कंपनीच्या मालकाची. कारण अमोल मेटकरी साहेब खरं सांगून राहिले, त्यांच्यामध्ये शब्दामध्ये खरं आहे. आणि अजितदादांचा घात झाला, घातपात झाला, जेणेकरून ते एक रोहित पवार साहेब आणि अमोल मेटकरी साहेब हे रस्त्यावर उतरलेले आहे. दोनच शेंगचे रस्त्यावर उतरलेले आहे, दोनच वाघ रस्त्यावर उतरलेले आहे. आणि कोणीही शरद पवार साहेब असो या सुमित्राताई असो कोणीही बोलत नाही, फक्त ते 2 जणच बोलत आहे. मग विचार करा तुम्ही. आणि अजितदादांचा मुलगा नार्को टेस्ट करणं गरजेचे आहे का? नक्की कमेंट करून सांगा, जेणेकरून मला माहित होणार का तुम्ही पण नार्को टेस्टच्या खिलाफात नाही आहेत. कारण VSR कंपनीची मालकाची नार्को टेस्ट झालीच पाहिजे.
कारण पिंकी माळी याच्या परिवाराला, पिंकी माळी कोण तुम्ही विचार करत असाल, पिंकी माळी कोण आहे? पिंकी माळी करत आहे तर पिंकी माळी हे अजितदादा संघ बसलेली, विमानात बसलेली होती. तिचा पण जिथे जी घात केला त्याच्या संग 5 जण होते ना, त्याच्यात हे पिंकी माळी ही एक मुलगी होती त्याच्यात, आणि तिचाही मृत्यू झाला. ती जळून खाक झाली पिंकी माळी, तिलाही मारण्यात आलं. विचार करा तुम्ही. आता तिच्या परिवाराला हे हरामखोर TSR कंपनीच्या मालकाची कडले लोक तिला, त्यांच्या घरातल्या लोकांना धमक्या देत आहे मारण्याच्या. तर पोलीस प्रोटेक्शन तिच्या घरातला मिळालं पाहिजे, हे माझं मत आहे आणि मेटकरी साहेबांचं पण मत आहे. विचार करा तुम्ही ह्याच गोष्टीचा. VSR कंपनीचा मालक किती चालाक असेल, त्याच्या मागे कोणकोणते बलाढ्य लोक असेल का, अंडरवर्ल्ड मध्ये हात असेल का ह्या VSR कंपनीच्या मालकाचा? तुम्ही नक्की कमेंट करून सांगा, जेणेकरून तुमची कमेंट मला लक्षात येणार आणि तुमच्या कमेंटमुळं मी अजून वेगळं काहीतरी बनवू शकतो, वेगळं काहीतरी सांगू शकतो. समजलं का? नक्की कमेंट करा, लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा नवीन असाल तर, आणि अशाच व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. जय जवान, जय किसान, जय भीम, जय शिवराय. चला.